नाशिक रोड परिसरात वाहनफोडीच्या घटनेने पुन्हा डोके वर काढले असून स्टार प्लस मॉलच्या बाहेर उभी असलेल्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्याने तब्बल 82,800 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे। या प्रकारामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणी गणेश शरद शिरसाट, राहणार पॅराडाईज एन्क्लेव्ह, लॅम्प रोड नाका, नाशिक रोड यांनी नाशिक रोड पोलिसांना तक्रार दाखल केली आहे। ते विरजी टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये उपसंचालक म्हणून कार्यरत असून कंपनीने दिलेला लॅपटॉप आणि इतर साहित्य ते नियमितपणे त्यांच्या वाहनात ठेवत होते। शुक्रवारी सायंकाळी ते त्यांच्या वडिलांना पाठदुखीच्या उपचारासाठी डॉक्टर गणेश डाळे यांच्या दवाखान्यात घेऊन गेले होते। त्यांनी कार स्टार प्लस मॉल बाहेर रस्त्याच्या कडेला पार्क करून वडिलांना दवाखान्यात सोडले। काही वेळानंतर परत आल्यानंतर कारच्या डाव्या बाजूचा मागील काच फुटलेला दिसला। गाडीची पाहणी केली असता आत ठेवलेला 80,000 रुपयांचा कंपनीचा लॅपटॉप, 2,000 रुपयांचा ऍपल चार्जर तसेच इतर साहित्य असा एकूण 82,800 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे निदर्शनास आले। भरवस्तीत आणि मॉल परिसरात घडलेल्या या धाडसी चोरीमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार आटणे पुढील तपास करत आहे। लोकशास्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी, नाशिक रोड। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।